नारायण खानसोळे वासरीकर यांच्या गंगथडी या कादंबरीचे थाटात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. नमस्कार, आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. गंगथडी या प्रकाशन सोहळ्याला श्री शंकरराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर प्राध्यापक अनंतराव वासरीकर महाराज, प्राध्यापक गोगले सर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आणि साहित्यिक कवी यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या प्रकाशन सोहळ्याला वासरी गावातील सर्व महिला भगिनी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. आपण सर्वांना विनंती आहे की कादंबरी जरूर वाचायची आहे. विद्यार्थी नारायण खानसोळे यांची गंगथडी ही कादंबरी आज प्रकाशित झालेली आहे. लोकायत प्रकाशनानं ते प्रकाशित केलेली आहे. गंगथडी ही कादंबरी एका ग्रामीण भागाचं समग्र चित्रण करते. ग्रामीण भागातील संस्कृती, ग्रामीण भागातील शेती माती, ग्रामीण भागातील निरागस असं जीवन जगणारी माणसं यांचं चित्रण ही कादंबरी करते. ही कादंबरी मराठी साहित्य विश्वाच्या अनुभव कक्षा विस्तारित करणारी आहे आणि ही साहित्यकृती मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. या कादंबरीमध्ये बाबन पाटील नावाचं जे व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलेलं आहे ते व्यक्तिचित्र हे माणुसकी जपणारं आहे, सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे आणि नारायण खानसोळे हा लेखक उच्च शिक्षण घेतलेला असल्यामुळे, आधुनिक विचार आणि आधुनिक मूल्ये स्वीकारलेले असल्यामुळे ग्रामीण भागात अजूनही जी जातीय मानसिकता असते, उच्चनीचतावादी मानसिकता असते, त्या मानसिकतेमधून हा लेखक बाहेर आलेला आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले या साऱ्यांचा विचार लोकमनामध्ये रुजला पाहिजे आणि इथली माणसं सर्व जातीय, धार्मिक अशा प्रकारच्या बंधनातून बाहेर येऊन माणूस झाले पाहिजेत, नितळ झाले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका ही कादंबरी मांडते. या कादंबरीतली माणसं कुणाचं हबाळून वबाळून घेऊ नये, रस्त्यात कुणाचं सोनं पडलं तरी उचलून घेऊ नये, अशा इमानदार मानसिकतेची माणसं आहेत. वर्तमानातल्या अत्यंत भ्रष्ट, केवळ पैशाला आणि सत्तेला महत्त्व देणाऱ्या कालखंडामध्ये या कादंबरीमध्ये चित्रित झालेली जी माणसं आहेत ती माणसं मूल्यांची, त्यागाची, देण्याची, केवळ भोगाची नव्हे तर त्यागाची भूमिका मांडणारी आणि माणसाची श्रीमंती ही मूल्यांचं जतन करण्यातून, माणुसकी जपण्यात असते आणि ज्ञानानं श्रीमंत होण्यात खरी श्रीमंती असते, याची जाणीव देण्यामध्ये गंगथडी ही कादंबरी अत्यंत महत्त्वाची आहे. गंगथडी या कादंबरीच्या माध्यमातून नारायण खानसोळे यांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या भाषिक अर्थानं, प्रतिमा प्रतीकांच्या अर्थानं समृद्ध केलं आहे. त्यामुळं नारायण खानसोळे यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मोठ्या मोठ्या इमारती असतात असंही वाटते. अशा या चकाचौंध दुनियेमध्ये राहत असताना एखादा माणूस, थोडासा संवेदनशील असलेला माणूस मात्र घुसमटत असतो. त्याला वारंवार गावाची आठवण येत असते आणि मी बऱ्यापैकी गावाकडे जायचो आणि मी गावाकडे गेल्यानंतर माझ्या शेताकडे जायचो आणि माझं गाव म्हणजे अगदी एका कुटुंबासारखं गाव वासरी. त्या वासरी गावामध्ये वेगवेगळे लोक एकत्र बसलेले असायचे आणि मी जेव्हा जायचो, शनिवारी जर गेलं तर मी सायंकाळी शनिवारी गेलं की एक दिवस तिथं मुक्काम करायचं आणि रविवारी येताना अगदी मला एखाद्या लेकीसारखं वाटायचं की बाबा आता आपल्याला आपलं माहेर सोडून जायला असं वाटायचं. तिथून माझा पाय नाही निघायचा आणि मग त्या माणसासोबत बोलत असताना माझा खूप वेळही जायचा. याचंच कुठंतरी परिपाक या सर्व संवेदनेमध्ये आला आणि माझे वडील 2019मध्ये 4 एप्रिल 2019मध्ये गेले. त्यावेळेला मी माझ्यामध्ये माझ्या गुरुजींच्या शिकवणीमुळे एक विधायक विचार आला की रडून काही होणार नाही, तू लढलं पाहिजे. आणि
आता ही जी कादंबरी सुचली त्याचं मला अगदी आजसुद्धा बोलता आलं नाही, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे वडील हे गावामध्ये सर्वच सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचे, परंतु त्याच्याही पेक्षा ते फार असे मोठ्या विचाराचे होते असं मला वाटते. कारण त्यांच्याकडे ही भारतातली सगळ्यात 2-2.5 हजार किलोमीटर लांब प्रवास करणारी नदी आहे. त्या नदीला आपण मोठी नदी म्हणून म्हणतो आणि ती गंगा, ती मोठी बहीण तशीच आमच्या तोंडी आली. मग ती गोदावरी असो, पैनगंगा असो, कोयना असो, कृष्णा असो, ह्या सर्व नद्या असोत, त्या नद्यांमध्ये आपण तिला कृष्णा म्हणत नाही तर गंगा म्हणतो. आपण तिला मध्ये जी पात्र येतात ती पात्र मी जशी जगली. अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही कल्पनेचे पंख लावून भराऱ्या मारू शकत नाही आणि त्या मारल्या तरी फार उंच जात नाहीत, तर त्याला वास्तवाचा कुठला तरी अंश असायला पाहिजे. म्हणून मी ती धाडस केलेलं आहे की या कादंबरीमध्ये व्यक्तिरेखेचे नावंसुद्धा मी बदलले नाहीत. अनेक जणांनी मला सांगितलं की तुमच्यावर कुठले आक्षेप येतील. मी म्हटलं गावासाठी आक्षेप झेलायला मी तयार आहे. जशी माणसं आहेत, जशी माणसं मी पाहिली, जशी माणसं मी हे केली, अवलोकन केली आणि जसं भोगलं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे लिहिलेलं आहे हे एका गावाची कहाणी नसून अशा अनेक गावाची कहाणी आहे. अनेक गावामध्ये अशा प्रकारची माणसं आहेत, अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा आहेत. फक्त आपण त्यांच्या व्यक्तिरेखेची, त्या व्यक्तीची आपण कदर करत नाही, योग्य वेळी त्याचं आपण हे करत नाही. तर हे आपण केलं पाहिजे. हाही माझ्या लिखाणामागचा हेतू होता की त्यांच्याबद्दलची उतराई आपण झाली पाहिजे. अशी माणसं अलीकडे भेटत नाहीत, त्या माणसांमुळेच मी हे लिहू शकलो. शिदोरी सोडून आमच्याच भागामध्ये शिदोरी हा एक प्रकार आहे. शिदोरी ही कधी बांधली जाते की कुठलंही एक पवित्र अशा पद्धतीचं कार्य म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला पाठवायचं आहे, त्या पाठवता असताना त्याला गोडधोड करून पाठवलं जातं. तर तशा पद्धतीची शिदोरी आमच्याकडे आहे. तर मला असं वाटलं की आपण प्रकाशन कसं करतो, बुकं घेतो आणि बुकं घेऊन त्याला पॉलिथिन लावतो आणि मग ती पॉलिथिन आपण ही कायद्यानंसुद्धा ती बंद आहे. तर मी ती पॉलिथिन काढायचं ठरवलं आणि माझे मेहुणे कवी अमृत तेलंग यांनी त्याच्यामध्ये ते त्यांचं ती संकल्पना होती की दाजी. आणि ज्या दिवशी ही कादंबरी आली, घरी जेव्हा कादंबरी आली तेव्हा आम्ही अगदी त्यांनी ते शब्द वापरलं की आपण शिदोरी सोडूया. माझे मित्र ज्ञानेश्वर खरबे असतील, केशव पाटील असतील, भीमराव तलवाडे असतील, या सगळ्यांच्या संस्करणामधून हे आम्ही तिला याच्यामध्ये दुरुडीमध्ये आणून ती शिदोरी या ठिकाणी विचाराची शिदोरी आम्ही या ठिकाणी सोडलेली आहे. आणि ही विचाराची शिदोरी निश्चितच वेगवेगळ्या याच्यामध्ये गोडवा निर्माण करेल असं मला वाटतं. धन्यवाद. तरी फोन असतात, फोन नसलं तर काम असते. तर अशा या सगळ्या धावपळीमध्ये आपण जर आवड असेल तर सवड निघते. दुसरी गोष्ट, हे कादंबरी करताना मला खूप काही अडचणी गेल्या नाहीत असं नाही, परंतु त्या सांगणं मला उचित ठरणार नाही. परंतु कधी काय होतं, काही आपल्यामध्ये चांगलं विधायक कधी येतं किंवा आपण लिहितं कधी होतो, तर मला तर वाटतं जेव्हा आपले बोटं एखाद्या दगडाकाठी ठेचले जातात, जेव्हा आपल्याला कुठला तरी त्रास होतो, जेव्हा सिस्टममध्ये मला तो त्रास झाला होता, मी त्याचा उल्लेख करणार नाही, मला तो त्रास झाला होता, माझ्या घरूनही काही अंशी त्रास झाला होता, मी त्याचाही उल्लेख करणार नाही. परंतु मी त्या ठिकाणी लोक काय करतात की व्यसनाच्या अधीन जातात. मी इथून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्हाला त्रास झाल्यानंतर तुम्ही विघातक अशा पद्धतीच्या गोष्टी जवळ घेण्यापेक्षा विधायक गोष्टींना तुम्ही गवसणी घातली पाहिजे, त्याला कवटाळलं पाहिजे, चाहे मग त्रास होऊ जा. आता ते म्हणत होते की मी मॅरेथॉन करतो. मॅरेथॉन ही माझं ताडं नाही. म्हणजे मी दररोज सकाळी उठतो, केशव पाटील आहेत माझे मित्र इथं, तर त्यामुळं मला बैठकीची सवय लागली, मी एकाग्र झालो आणि मला ते लिहितं आलं असं मला वाटतं. यात वाचन हे मला वाटतं की हे बघा, आपण जे काही आपल्या आजूबाजूला घडतं त्याचंच लेखक लिहित असतो. आणि ते एखादा लेखक लिहितो म्हणजे त्याला खूप वर्ष त्याच्यामध्ये घालावे लागले असतात, त्याचा तो अनुभव असतो. त्याचा अनुभव आपल्याला वाचाय मिळाल्यामुळे आपण त्याच्या अनुभवानं जगत असतो. अर्थातच लेखक वेगवेगळ्या विषयावर मांडतो, कोणी प्रवास वर्णन मांडतं, कोणी कविता मांडतं, कोणी कथा कादंबरी मांडतो आणि त्याच्यामध्ये समाजाचंच प्रतिबिंब असतं, समाजाचंच ते आरसा असतं साहित्य किंवा हे पुस्तकं.
तर अलीकडे पुस्तकं कोणी वाचत नाही अशा पद्धतीचं एक वल्गना होत आहे आणि ती खरी पण आहे. कारण 30 सेकंदाची स्क्रीन आलेली आहे. 30 सेकंदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहोत आणि आपल्याला कुठलंही ज्ञान परिपूर्ण भेटत नाही. एकीकडे म्हणतात तुम्ही हा व्यायाम करा, दुसरीकडे म्हणते हा व्यायाम बंद झालेला आहे, दुसरीकडे म्हणते ते. तर असं नाही. एखादा लेखक, एखादा विचारवंत, एखादा अभ्यासक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो तेव्हा फार विचारानं लिहितो आणि ते पुस्तक आणत असताना त्याच्यापुढे खूप आव्हानं असतात आणि पूर्वीचे बरेच काही संदर्भ असतात. तर याचा परिपाक त्या लिखाणामध्ये असतो. नवीन पिढीनं वाचन करायला सुरुवात केली पाहिजे. अलीकडे काय झालं, आता मोईन काबरा नावाचा एक विद्यार्थी आहे, तो आता एक 30च्या मध्ये आहे. तर शरद तांदळे फाउंडेशनचा त्याला 1 लाखाचा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मिळाला. तोही एक तरुणच आहे. तर त्याच्या पुस्तकाची जी संख्या आहे तो आतापर्यंत कमीत कमी 500 ग्रंथ वाचला आहे. आता माझ्याकडे माझे मित्र सुरजित सिंग महाराज आहेत. त्यांची आणि माझी मैत्री का झाली असं माझे दुसरे मित्र मला विचारतात. तर हा जो माणूस आहे हा इतका प्रेरणादायी आहे की मी यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सुरजित सिंग महाराजांनी सांगितलं की मी 150 पुस्तकं वाचलेली आहेत. तर त्यांना गाथापाठ आहे, संबंध संत साहित्य आहे, त्याच्यानंतर वैचारिक साहित्य आहे. शेतामध्ये विठ्ठल लष्करे नावाचा माझा गाववाला आहे, तो छावासारखी, मृत्युंजयसारखी 800-700 पानाची कोलटेकण्या बसून कादंबरी वाचतो. यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. न वाचणाऱ्या असं आपण म्हणू नये, तर वाचणाऱ्या लोकांकडे आपण जर पाहिलं तर सुरजित सिंग महाराज असतील किंवा विठ्ठल लष्करे असतील, केशव पाटील असतील, तर अशा लोकांचे सुद्धा आपल्याला आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून, मोबाईल बाजूला ठेवून आपण वाचन केलं पाहिजे. हीच माझी युवा किंवा विद्यार्थ्यांना विनंती आहे, आव्हान.